ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व महिला यांच्यासाठी आरक्षण असते. कोणत्या प्रवर्गास किती आरक्षण असते? अनुसूचित जाती व जमाती यांना ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. अनुसूचित जाती व जमाती यांना जेवढ्या जागा राखीव दिल्या त्या जागेच्या 50% जागा या अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव असतात. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीमध्ये ओबीसी साठी किती जागा राखीव असतात? 27% जागा ओबीसी साठी राखीव असतात. ओबीसींना जेवढ्या जागा राखीव दिल्या गेल्या त्या जागेच्या 50% जागा ओबीसीतील महिलांसाठी राखीव असतात. एसटी, एसटी, ओबीसी यांना जागा राखीव देऊन ज्या जागा शिल्लक राहिल्या त्याला म्हणायचं खुला प्रवर्ग. आणि खुला प्रवर्गाच्या जेवढ्या जागा असतील त्याच्या 50% खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जागा राखीव असतात. परीक्षाभिमुख महत्वाचे 3 पॉइंट लक्ष ठेवायचे. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीमध्ये एससी एसटींना किती जागा राखीव असतात लोकसंख्येच्या प्रमाणात? ओबीसी साठी किती जागा राखीव असतात? 27% पर्यंत. महिलांसाठी किती जागा राखीव असतात? 50%. महाराष्ट्रामध्ये 2011 पासून महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे.